आजचा प्रश्न आहे, हर्षमन यांच्या असंतुलित आर्थिक वृद्धीचा मुख्य विचार कोणता आहे? पर्याय ए, सर्व क्षेत्रांचा एकाच वेळी समतोल विकास. पर्याय बी, निवडक क्षेत्रांमध्ये हेतुपूर्वक असमतोल निर्माण करणे. पर्याय सी, केवळ कृषी क्षेत्राचा विकास. आणि पर्याय डी, मोठ्या धक्क्याची नीती. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, निवडक क्षेत्रांमध्ये हेतुपूर्वक असमतोल निर्माण करणे. तर हर्षमन यांच्या मते विकसनशील देशांकडे सर्व क्षेत्रांचा एकाच वेळी विकास करण्यासाठी पुरेशी साधने नसतात. म्हणून सरकारने निवडक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मुद्दाम गुंतवणूक करून असमतोल निर्माण करावा आणि हा असमतोल इतर क्षेत्रांना पुढे विकसित होण्याची प्रेरणा देतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, निवडक क्षेत्रांमध्ये हेतुपूर्वक असमतोल निर्माण करणे. आजचा प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.